नमस्कार फ्रेंड्स. यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस 2022साठी जे फॉर्म भरत आहेत तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर एक बघा, तिथे फॉर्म भरताना तुम्हाला कम्युनिटी सर्टिफिकेट नावाचा एक ऑप्शन असतो. ठीक आहे, कम्युनिटी सर्टिफिकेट नावाचा एक ऑप्शन असतो. तर तिथे एक नंबर टाकावा लागतो. तर कोणता नंबर टाकायचा आहे तर ते आपण पाहूयात. आता फक्त हे रिझर्वेशन तुम्हाला पाहिजे असेल तरच टाकायचं आहे. तिथे तुम्ही जर येस केलं, तुमच्याकडे कम्युनिटी सर्टिफिकेट आहे तरच तो नंबर टाकावा लागतो. नो केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, तिथं काही सर्टिफिकेटचा नंबर टाकायची गरज नाही आणि तिथे रिझर्वेशनची आवश्यकता नाही असा अर्थ होतो त्याचा. आता ज्या स्टुडंटसाठी रिझर्वेशन पाहिजे आहे, जे ओ बी सी कॅटेगरीमध्ये असतात किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये म्हणजेच EWS. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी कोणता नंबर तिथे टाकायचा आहे. किंवा SC ST असतात. आता SC STसाठी तर रिझर्वेशनसाठी त्यांना इन्कम म्हणजे इन्कमचा काय क्रायटेरिया नाही, फक्त कास्ट पाहिजे. ठीक आहे, तर तिथं कोणता नंबर टाकायचा हे आपण पाहूयात. तर बघा, बऱ्याच जणांचा तिथे गैरसमज आहे की कम्युनिटी सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट टाकायचं आहे किंवा कास्ट व्हॅलिडिटी टाकायचं आहे, व्हॅलिडिटी. ठीक आहे, तर असं आहे. तर तसं नाही टाकायचं तिथं. इथे तिने नोटिफिकेशनमध्ये बघा, मी हे यू पी एस सीचं नोटिफिकेशन आहे या वर्षीचं 2022चं आणि पेज नंबर 20वरती आलेलं आहे. तिथे त्यांनी काय म्हटलेलं बघा. हे बघा, त्यांनी काय म्हटलं आहे, तुम्हाला इथं रिझर्वेशन बेनिफिट पाहिजे असतील कम्युनिटी रिझर्वेशनचे, तर काय सांगितलं आहे की ते सर्टिफिकेट जे आहे ते इश्यूड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. तर इथे तुम्हाला स्टेटचं टाकून चालणार नाही. बरेच जण इथे स्टेटचं टाकतील, नॉन क्रिमिनल, स्टेटचं नॉन क्रिमिनल, किंवा काही जण त्याला कास्ट सर्टिफिकेट समजतील, तो नंबर टाकतील. काही जण तिथे कास्ट व्हॅलिडिटी टाकतील. तर ते तसं नाही टाकायचं. इथं नोटिफिकेशनमध्ये त्यांनी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे बघा, सेंट्रल, इश्यूड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. आता ह्याचं फॉर्म 9 म्हणून एक असते, ओ बी सी सर्टिफिकेट जे असते ते फॉर्म 9. ऑल इंडियामध्ये एकच फॉर्मॅट असतो. ठीक आहे, तर आता दुसरा पॉईंट बघा, ओ बी सी कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर CSE 2022 मस्ट प्रोड्यूस OBC, म्हणजे ज्यालाच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणतो, आणि त्याच्यावरती दोन्ही असतं, कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. ते तुम्हाला शेवटी दाखवतो, पण मी एक उदाहरण दाखल की कसं असतं ते फॉर्मॅटमध्ये. बेस्ड ऑन द इन्कम फॉर द फायनान्शियल इयर 2021, 2020-21, 2019-20 आणि 2018-19. म्हणजे त्याच्यामध्ये मागच्या, म्हणजे आपण ज्यावेळेस इन्कम सर्टिफिकेट काढतो किंवा नॉन क्रिमिनल इयर, ते मागच्या 3 वर्षाचं असतं. तर हे 3 वर्ष त्याच्यामध्ये पाहिजेत बघा. ठीक आहे, आता हे झालं OBCसाठी. तर फ्रेंड्स, तिथे तुम्हाला हे सेंट्रलचं त्यांनी इथं सांगितलं सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे, तर हे सेंट्रलचं OBC एक एक फॉर्मॅट असतो, ऑल इंडिया असतो. ठीक आहे, तर ते काढायचं. इथे तुम्हाला कास्ट किंवा व्हॅलिडिटीचा नंबर टाकायचा नाही. आणि जर तुम्ही चुकीचं टाकलं ते पण मी शेवटी सांगतो नेमकं प्रॉब्लेम काय होतो तो. त्यानंतर तिसरं बघा, EWSचं आहे ना, तर त्यांना कोणतं पाहिजे, फायनान्शियल इयर 2020-21 पाहिजे EWS असेल तर, आणि OBC असेल तर हे 3 वर्ष, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता पहा 10व्या नंबरचा पॉईंट बघा. इथे काय म्हटलं आहे, कॅन्डिडेट सीकिंग रिझर्वेशन रिलॅक्सेशन बेनिफिट्स अवेलेबल फॉर SC ST OBC EWS PWBD X reservation must ensure that they are entitled to such reservation. They should also be possession of all requisite certificate in the prescribed format. म्हणजे हा फॉर्मॅट ऑल इंडिया सेम असणार. सपोर्ट ऑफ द इयर म्हणजे कोणत्या पण राज्य, कर्नाटकचं घेतलं तरी तसंच असणार, महाराष्ट्र राज्याचं घेतलं तरी तसंच राहणार. आणि नॉन क्रिमिनल बाबतीत तसं नसतं, आपलं स्टेटचं असतं ते. प्रत्येक लोगो पण तिथं वेगळा असतो प्रत्येक राज्याचा, आणि फॉर्मॅट पण वेगळा असतो.
आणि ते कदाचित नॉन क्रिमिनल असं ते आता आहे म्हणजे महाराष्ट्रात सेम. आधी तर ते म्हणजे जिल्ह्यानुसार चेंज व्हायचं त्याचं फॉर्मॅट वगैरे, किंवा कोणतं पण फॉर्मॅट होता. सपोज देअर क्लेम स्टिप्युलेटेड इन रूल्स सच फॉर क्लोजिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. म्हणजे तुम्हाला क्लोजिंग डेटपर्यंतच ते डॉक्युमेंट काढून घ्यायचं आहे. आता हे 11व्या पॉईंटमध्ये बघा, म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरणार आहेत सिव्हिल सर्व्हिसेसचा पूर्व परीक्षेचा आहे, तो पूर्व परीक्षेतले काही जण म्हणतील की मी आता काढणार सर्टिफिकेट, आणि म्हणजे आता नाही भरणार, आता दुसरं माहिती टाकणार आणि मेन्सच्या वेळेस ते सर्टिफिकेटचा नंबर टाकणार. तर त्यांनी सांगितलं येते की तुम्हाला पूर्व परीक्षेची तारीख आहे शेवटची, तोपर्यंतच ते काढलेलं पाहिजे. तर इथं खालच्या कडीला सांगितलं बघा 11व्या पॉईंटमध्ये, द क्लोजिंग डेट फिक्स्ड फॉर द रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस विल बी ट्रीटेड ॲज अ डेट ऑफ टर्मिनेटिंग OBC स्टेटस. म्हणजे ही क्लोजिंग डेट आहे ना ॲप्लिकेशनची, म्हणजे 22 फेब्रुवारी आहे आता यावर्षीची फॉर्म भरण्याची तारीख. तर त्याच्यावर 22 म्हणजे हे 22 फेब्रुवारीच्या अगोदरच पाहिजे डेट ऑफ टर्मिनेटिंग OBC स्टेटस, इन्क्लुडिंग दॅट ऑफ क्रिमिलियर ऑफ द कॅन्डिडेट्स. तर पहा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. आता हे झालं बघा की OBC सर्टिफिकेट कधीपर्यंत पाहिजे ते मला, म्हणजे आता अजून 10 दिवस आहेत. तर अर्जंट बेसिसवर टाकलं लवकर तर निघू शकतं, आणि नाही निघलं तर काय म्हणजे तुम्ही दुसरा तो फॉर्म भरू शकता, म्हणजे की व्हॅलिडिटी टाकून, किंवा जर तुम्हाला निघाला नाही तर मेन्सला तुम्ही देऊ शकता, पण ते तुमच्या रिस्कवर असेल, कारण की इथं स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे. तर कारण की हा रिझर्वेशनचा इश्यू परत जर टाकलं तर म्हणजे रिझर्वेशन तुम्हाला जर समजा फायनल सिलेक्शन झालं UPSC लिस्टमध्ये तुमचं नाव आलं, तर तुम्हाला जवळपास दरवर्षी 10 ते 15 उदाहरणं भेटतील की त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, फायनल लिस्टमध्ये नाव आहे, तर आणि त्यांना कोणतीच पोस्ट भेटत नाही. नंतर हे व्हेरिफिकेशन होतं, आणि याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे इलिजिबिलिटी नसताना तुम्ही एका रिझर्वेशन विद्यार्थ्याची सीट गेलेली आहे चुकून, म्हणजे ते इलिगल झालं तुम्हाला, म्हणजे की चुकीची माहिती भरून तुम्ही ती सीट काबीज केलेली आहे असा अर्थ होतो त्याचा. तर ते नंतर प्रॉब्लेम येतात, कारण की हे व्हेरिफिकेशन वगैरे नंतर होतं, सगळ्यात शेवटी होतं. एक तर इंटरव्ह्यूच्या वेळेस होईल कदाचित बहुतेक तिथं, किंवा मग सिलेक्शन झाल्यानंतर परत ते UPSCचे परत व्हेरिफिकेशन करतात, किंवा तुम्ही जर चुकून म्हणजे चुकीचं इन्कम टाकलं तर ते नंतर सिलेक्शन झाल्यावर तुमचं ते व्हेरिफिकेशन करतात. समजा आईवडील जर समजा नोकरीला असतील आणि तुम्ही तिथे टाकलं की नॉन क्रिमिलियरमध्ये आहे, तर ते सीट तुमचं जाणार, कारण तसे उदाहरणं आहेत भरपूर. यूट्यूबला तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. काही स्टुडंट आहेत त्यांना 2 वेळेस क्लिअर केलं UPSC, आणि चुकीच्या माहितीमुळं ॲक्च्युली त्या विद्यार्थ्याला माहीत नव्हतं की त्याच्या आईवडिलांना क्रिमिलियरीमध्ये येतात, नॉन क्रिमिलियर येतात का नाही, पण ती चूक महागात पडली. 2 वेळेस एक अभिजित वाय म्हणून एक यूट्यूबला सर्च करा तुम्ही, अभिजित वाय, एक स्टुडंट आहे अभिजित वाय म्हणून, असं एक यूट्यूब चॅनल आहे त्यांचं. 2 वेळेस ते परीक्षा पास झाले, त्यांना कोणतीही पोस्ट अलोकेट नाही झाली, कारण की त्यांनी फॉर्म भरला, रिझर्वेशनमधून फॉर्म भरला त्यांनी, आणि परत नंतर निदर्शनास आलं की त्यांचं नॉन क्रिमिलियरमध्ये येत नाही, तर मग त्यांनी नॉन क्रिमिलियरची सीट घेतली, म्हणजे त्याच्यातून त्यांचं सिलेक्शन झालं होतं. तर त्यांना बघा असं होतं, मग परत नंतर अडचणी येतात, आणि बऱ्याच जणांचं म्हणजे दरवर्षी असे काही केसेस असतात की परत कोर्टामध्ये जाऊन वगैरे काही त्याला फायदा होत नाही, कारण की चुकीची माहिती भरलेली असल्यामुळं. आणि असं आपण म्हणू शकत नाही की मला माहिती नव्हतं, तर कोर्टामध्ये जरी गेलं तरी शेवटी कोर्ट UPSCच्या बाजूनच निर्णय देतं. तर असं दरवर्षी होतं. मग UPSC तुम्ही पास केली, फायनल लिस्टमध्ये नाव आलं, पण ते जर तुम्ही इलिजिबल नसताल आणि ती सीट जर घेतली तर ते कोर्टामध्ये ती केस टिकत पण नाही, आणि UPSCच्या बाजूने निर्णय लागतो. त्याच्यामध्ये अजूनही कोणाला डाऊट असतील तर ज्या माहिती आहे डॉक्युमेंट, तर त्यांना तुम्ही शिक्षकांना विचारू शकता,
कारण की तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन दाखवत आहे, मी काही स्वतःच्या मनाचं दाखवत नाही. कारण की हे अनुभव मी स्वतः आलेले आहेत. बरेच वेळेस चुकीचा फॉर्म भरलेला होता मी नकळत. आता तिथे कम्युनिटी अजून एक कॉलम असतो बघा, नॉन क्रिमिलियर म्हणून असं तिथे ऑप्शन असतो की तुम्ही क्रिमिलियरमध्ये आहात का. ठीक आहे, क्रिमिलियरमध्ये आहात का, तर तिथे MPSCला कसं असतं, नॉन क्रिमिलियरमध्ये आहात का, तिथं आपण येस करतो. UPSCला काय विचारतात, क्रिमिलियरमध्ये आहात का, तर तिथे नो करायचं आहे. जे विद्यार्थ्यांना OBC म्हणजे नॉन क्रिमिलियरमध्ये येतात तिथे त्यांना नो करायचं आहे. तर बऱ्याच वेळेस तिथे येस होतं आणि मग परत तिथं OBC सर्टिफिकेटसाठी तुम्हाला तिथे विचारणारच नाही की कम्युनिटी सर्टिफिकेट आहे का नाही काय, कारण वरीच सांगितलं आहे की क्रिमिलियरमध्ये तुम्ही आहेत म्हणून, असा त्याचा अर्थ होतो. तर हे खूप काळजीपूर्वक भरा. नोटिफिकेशनमध्ये आहे, तुम्ही जर स्वतः टाकलं तर ते तुमच्या रिस्कवरती आहे बघा. कारण की शेवटी काय होणार आहे ते माहीत नाही. कारण की तुमचं सिलेक्शन झालं आणि UPSCने तुम्हाला दाखवलं की नोटिफिकेशनमध्ये आम्ही मेन्शन केलेलं आहे की क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे नॉन क्रिमिलियर, ते क्लोजिंग डेट आधीच काढलेलं पाहिजे होतं. ठीक आहे, तर तुम्ही तो उशिरा काढलेलं आहे, तर असे इश्यू येऊ शकतात. हे नोटिफिकेशनमध्ये आहे, तर नोटिफिकेशन व्यवस्थित वाचा आणि फॉर्म भरा. कारण की हे डॉक्युमेंट्समुळं खूप अडचण येतात. काही बऱ्याच जणांचं आता UPSCचं नाही, इतरही परीक्षेमध्ये डॉक्युमेंट नसल्यामुळे पोस्ट काढून परत ती अलोकेट होत नाही पोस्ट स्टुडंट्सला. तर हे महत्त्वाच्या गोष्टी असतात. अजून एक उदाहरण आहे, इरा सिंगल म्हणून, देशामध्ये त्या पहिल्या आल्या होत्या आणि त्यांचं पण ते हँडिकॅप असल्यामुळं त्यांनी म्हणजे फॉर्ममध्ये त्यांनी ती कोणती एक पोस्ट दिली होती, पण ती हँडिकॅपसाठी ती पोस्ट नव्हती आणि मग त्यांना ती पोस्ट भेटली नाही. मग ते कोर्टामध्ये गेलं, पण कोर्टाने UPSCच्या बाजूने निर्णय दिला. परत त्यांना एक्झाम द्यावं लागली. मग ते देशात पहिले आले, मग ते IASसाठी त्या इलिजिबल होत्या. तर असे इश्यू येतात, आपल्याला माहीत नसतं, मग आपण म्हणतो कोर्टात जाऊ, पण कोर्ट पण UPSCच्या बाजूने निर्णय देतं. कारण की ते नोटिफिकेशनमध्ये सर्व मेन्शन असते या डिटेल्स. हे वाचलं नाही तर आपण फॉर्म भरला तर मग ती चुकीची माहिती म्हणून होते. तर हे सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. टेलिग्राम चॅनल आहे आपलं, ते पण जॉईन करू शकता. तिथे पण डाऊट विचारू शकता तुम्ही. तर थँक्स फॉर वॉचिंग.